नमस्कार. डी.एस.पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. एकीकडे संपूर्ण शहर भीमजयंतीच्या उत्साहात आणि मिरवणुकीत मग्न असताना दुसरीकडे येवल्यात रक्ताचा थरार पाहायला मिळाला आहे. येवल्यातील शनी पटांगण परिसरात एका 38 वर्षीय तरुणाचा सिमेंटच्या दगडाने वार करून निगरून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव एकनाथ बाळकृष्ण गायकवाड, वय 38, राहणार सुरेगाव असे आहे. ही घटना शनी पटांगण परिसरात घडली. अज्ञात इसमाने एकनाथ यांच्या डोक्यात सिमेंटचा जड दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाची माहिती येवला शहर पोलिसांना मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी एकनाथला तत्काळ येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि रक्तस्राव अधिक झाल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेबाबत बोलताना येवला शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी सांगितले की सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. हा हल्ला नक्की कोणी आणि कोणत्या कारणातून केला याचा तपास पोलीस गांभीर्याने करत असून लवकरच आरोपीला गजाआड केली जाईल. जयंतीच्या उत्सवाच्या रात्रीच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुण कोणासोबत आला होता आणि वाद नेमका कशामुळे झाला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत. डी.एस. मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला.